हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय माझा? हॅलो सर. हॅलो. हॅलो, कुणाला आवाज येत असेल तर मला रिस्पॉन्स द्या थोडा. हॅलो. हॅलो बावस्कर सर. हॅलो, सर्वांना आवाज येतोय? ओके. मी माझी स्क्रीन शेअर करतोय आता. सिंधुदन अकादमीच्या व्याख्यानमालेस ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व जिज्ञासू सिंधुजनांना नमस्कार. सिंधुजन अकादमीने लॉकडाऊनच्या कठीण काळात विविध विद्याशाखेतील व्याख्यानांची ही जी मालिका निरंतरपणे सुरू ठेवली आहे, त्याबद्दल सिंधुजन अकादमीचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या व्याख्यानमालेत मला सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. मी निलेश पंडित. मी राहणार साताऱ्याचा आहे, म्हणजे मूळचा साताऱ्याचा आहे. आणि गेली 22 वर्ष आम्ही साताऱ्यात जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था या नावाची एक संस्था इतिहास क्षेत्रात कार्यरत ठेवलेली आहे. इतिहास संकलन, इतिहास संशोधन आणि संवर्धनाबद्दलची जनजागृती यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आज सातारा परिसरातील असंख्य गोष्टीचा आमच्या संस्थेमार्फत आम्ही उलगडा केलेला आहे. त्यात काही शिलालेख आहेत, काही ताम्रपट आहेत, काही कागदपत्र आहेत, काही जुनी प्राचीन मंदिर आहेत. अशा वेगवेगळ्या स्तरावर आमचं काम चालू असतं आणि फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून ते आम्ही प्रसार करत असतो आणि त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना त्या ऐतिहासिक वारशाबद्दल जाणीव व्हावी आणि त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रेरित व्हावं, यासाठी आमचं काम चालू असतं. चलन नाणी, चलन म्हणजेच नाणी, उगम, विकास आणि निर्माण तंत्र हा आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. माझी ओळख सांगताना मी अजून एक सांगू इच्छितो की मी पारंपरिक सुवर्ण व्यावसायिक आहे. म्हणजे आमच्यात पिढीजात सुवर्ण व्यवसाय आहे. गेले कित्येक पिढ्यापासून या व्यवसायात आमचे पूर्वज कार्यरत आहेत. त्यामुळं नाणी तयार करणं किंवा दागिने तयार करणं किंवा दागिन्याच्या अनुषंगाने नाण्यासाठी जे काही तंत्रज्ञान लागतं ते तंत्रज्ञान आम्ही पूर्वापार वापरत आलो आहोत. या तंत्रज्ञानाचा बाळकडू बहुतेक सर्व सुवर्णकार बांधवांना माझ्या किंवा जे कोणी आज नवीन सुवर्णकार व्यवसायात उतरले आहेत किंवा कार्यरत आहेत त्यांना या गोष्टीचं बरंचसं ज्ञान असतं. तर या माध्यमातून आमच्याकडचं काही थोडंसं जे नॉलेज आहे, जे पूर्वापार आमच्याकडं पिढीजात परंपरेनं चालत आलेलं आहे आणि इतर संशोधकांना माहीत नाही, याची थोडीशी जाणीव व्हावी किंवा थोडीशी माहिती देता यावी यासाठी मी हा विषय निवडलेला आहे. माझा मुख्य आवडीचा विषय आहे मूर्तिशास्त्र, स्थापत्य कला वगैरे. तर आपण मूळ विषयाला आता सुरुवात करूया. सध्याला उद्भवलेल्या जागतिक आरोग्य संकटात साऱ्या जगाचे व्यवहार अव्याहतपणे सुरू आहेत. त्याला एक कारण असं देता येईल की माणसाने वैज्ञानिक प्रगतीतून जे अंतर्जाल नावाचं एक तंत्रज्ञान जन्माला घातले, त्यामुळं लॉकडाऊन असं नाही, आज आपण बऱ्यापैकी सर्व व्यवहार करू शकत आहोत. हे खरं तर हे तंत्रज्ञान म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा एक नवा टप्पा पार केलाय असं म्हणलं तर वावगं ठरलं नाही. या तंत्रज्ञानामुळे कधी काळी वस्तू विनिमयाच्या पद्धतीतून आपले व्यवहार पार पाडणारी मनुष्य प्रजाती आज डिजिटल करन्सी द्वारे आपले व्यवहार करू लागली आहे. त्यामुळे साधारण 2500 वर्ष चलन म्हणून जो काही साधनं आपण वापरत आहोत ती कालबाह्य ठरतील का काही, अशी शंका उपलब्ध होणे साहजिक आहे. तर आजच्या व्याख्यानात आपण असंख्य प्रयोगातून कैक पिढ्याच्या अनुभवातून जे आज आपण नाणी किंवा चलन वापरतोय त्याचा प्रवासाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. भारतीय नाण्यांचा जन्म इसवी सन पूर्व 6व्या शतकात मानला गेला आहे. सुरुवातीला आहत म्हणजे पंचमार्क कॉइन्स ही सर्वात जुनी भारतीय नाणी आहेत असं मानलं जातं.
ती साधारण 2600 वर्षापूर्वीपासून आपल्या वापरात आहेत, किंवा आपली जुनी परंपरा सांगतात. त्यापूर्वी म्हणजे सिंधू सभ्यतेतही नाणी कशा प्रकारची होती यावर वेगवेगळ्या संशोधकांच्यात मतभिन्नता आहे. परंतु त्या काळात सापडलेल्या अवशेषात विशिष्ट वजनाचे धातूचे तुकडे सापडले आहेत. त्याच्या एक मिनिट विशिष्ट वजनाचे धातूचे तुकडे सापडलेले आहेत आणि त्याच्या वजनातील एकसारखेपणामुळे कदाचित त्याचा वापर नाण्यासारखा केला असावा असा एक तर्क मांडला जातो. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते कारण त्याची तशी गरजही नव्हती, पण काही प्रमाणात वस्तू विनिमय होत होता. या वस्तू विनिमयात देखील काही त्रुटी होत्या. त्या दूर करायच्या गरजेतूनच नाण्याचा जन्म झाला. सुमारे 10,000 वर्षापूर्वी भटका मानव वस्ती करून एका ठिकाणी राहू लागला असं मानलं जातं. त्या काळात अन्न, वस्त्र, निवारा या त्याच्या प्रमुख गरजा होत्या. या गरजा भागल्यानंतर शिल्लक असलेल्या गोष्टीची किंवा जरुरी असलेल्या गोष्टींची अदलाबदल होत होती. पुढे मानवी जीवनात स्थैर्य मिळाल्याने त्याच्यातील सुप्त गुणांना चालना मिळाली आणि त्याचे जीवन अधिक सुखकर किंवा समृद्ध झाले आणि त्याच्यातली गरजाही वाढत गेल्या. त्यामुळे कामाचे वाटप होऊन वेगवेगळं काम करणारा वर्ग तयार झाला. कारागिरांचे वर्ग तयार झाले. त्या कारागिरांच्या सातत्यपूर्ण आणि सरावातून कामातील कौशल्य वाढलं आणि त्यातून कसबी काम करणारे कुंभार, सुतार, चर्मकार, लोहार असे वर्ग तयार झाले. हा वर्ग शेतीला म्हणजे शेतकऱ्यांना नेहमी लागणाऱ्या अवजाराचा निर्माता होता. या वर्गाला कामाच्या बदल्यात धान्य दिले जात असे. जसे आजही धान्याच्या स्वरूपात त्याची मोबदला दिला जात असता, त्याची मजुरी दिली जात असे. आपल्याकडे आजही वस्तू विनिमय पद्धतीत काही परंपरातून शिल्लक आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कुठल्याही मंदिरात जर आपण गेलो तर एक दानपेटी दिसती आणि त्या दानपेटीच्या बरोबरीनं शिद्याची एक पेटी दिसती. त्यात धान्य यातच टाका वगैरे वगैरे बोर्ड लिहिलेले असतात. खरं तर हा वस्तू विनिमयाच्या पद्धतीतला एक भाग आहे जो परंपरा म्हणून आज आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. तसंच अजून एक गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते. आम्ही सुवर्णकार व्यवसाय असल्यामुळं लग्न कार्यात किंवा इतर वेळेला ज्या ज्या वेळेला देवाचे टाक उजळण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आमच्याकडे येते त्यावेळेला त्या टाकाच्या मजुरी बरोबर आवर्जून कोरडा शिधा आजही दिला जातो. तो कोरडा शिधा काय असावा याबद्दल सध्याच्या लोकांना काही फारसं माहिती नाही किंवा माहिती करून घ्यायची इच्छा पण नाही, पण ती सुद्धा वस्तू विनिमय पद्धतीत मोबदला देण्याची एक परंपरा होती प्रत, आणि ती परंपरेच्या रूपानं आजही ती शिल्लक आहे. या वस्तू विनिमय पद्धतीतून चलनाचा उगम कसा झाला, म्हणजे त्याची गरज काय होती, चलनाचा उगम कुठल्या पद्धतीत झाला, त्यावेळेची परिस्थिती काय होती याबद्दल थोडस आपण बोलणार आहोत. सुरुवातीला चलन म्हणून नैसर्गिक गोष्टींचाच वापर केला जात असा असं आपण अगदी शाळेच्या शिक्षणापासून या गोष्टी ऐकत आलो. त्यात नैसर्गिक गोष्टीमध्ये जसे पशुधन होते, अन्नधान्य होते, त्याचबरोबरीने पशु पक्ष्यांची कातडी, पिसे, दात, नखे, रंगीत दगड, शंख, शिंपले यासारख्या गोष्टीचा देखील वापर होत होता. खरं तर या गोष्टी जीवनावश्यक नव्हत्या, पण अंगावर मिरवण्यासाठी किंवा आभूषण म्हणून त्याला मान्यता होती. म्हणजे जसं जसं मानवी जीवनात स्थैर्य मिळत गेलं तसं या गोष्टीकडे त्याचा कल वाढत गेला आणि स्वतःला सुशोभित करणे किंवा एक सामाजिक सामाजिक भावनेतून एकमेकांची ओळख करून घेणे, एकमेकांचे बद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी या सुशोभनाच्या गोष्टीचा वापर होत गेला. सुरुवातीला माणसाने दुर्मिळ गटात मोडणाऱ्या वस्तूच सुशोभनासाठी वापरलेल्या दिसतात. म्हणजे जसं की इथे तुम्हाला एक आदिवासी महिला दिसते, तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. तिनं आपल्या सुशोभनासाठी आपल्याला ज्या गोष्टी भयानक वाटतात पण त्यांच्या दृष्टीनं त्या आकर्षक आहेत अशा गोष्टींचा वापर केलाय. त्यात डुकराची दात दिसत आहेत, काही इतर दात दिसत आहेत, हाडाचे मणी केलेले दिसत आहेत. अशा गोष्टीच्या स्वतःच्या सुशोभनासाठी वापर केलेला दिसतोय. म्हणजे तिच्यासाठी त्या गोष्टी मौल्यवान आहेत, दुर्मिळ आहेत. कारण प्रत्येकाला शिकार करणं किंवा प्रत्येकाला त्या शिकार करून अशा गोष्टी मिळवणं खरं तर शक्य नसतं.
पण तरी सुद्धा ज्यांनी कोणी शिकार केली असेल त्यांच्याकडून या गोष्टींची काही गोष्टींची अदलाबदल करून अशा गोष्टींचा वापर होत गेला. चलनाचा आभूषण म्हणून वापर करणे याची खरं तर किंवा आभूषणाचा चलन म्हणून वापर करणे हे समीकरण फार पूर्वीपासून आहे आणि आजही फार काही बदललेलं नाही. कालपरत्वे साधनात बदल झाला. अंगावर मिरवण्याच्या साधनाचा चलन म्हणून वापर करणे किंवा चलनाचा आभूषण वापर करणे हे आजही थोड्याफार प्रमाणात का होईना चालू आहे. निसर्गात मिळणाऱ्या काही गोष्टींवर जाणीवपूर्वक प्रक्रिया करून त्याचा चलन म्हणून वापर केल्याचं एक उदाहरण द्यावं असं वाटतं. तो म्हणजे राईस्टोन. ऑस्ट्रेलियाच्या जवळ मायक्रोनेशिया बेटावरील आदिम जमातीत ही एक परंपरा अगदी काही वर्षापूर्वी म्हणजे काहीशे वर्षापूर्वीपर्यंत चालू होती. काही ब्रिटिश किंवा परकीय संशोधकांनी त्यांच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी याला दगडाचं पहिलं चलन म्हणून मान्यता दिलेली आहे. हा किस्सा असा होता की हे जे दगड दिसत आहेत हे चुनखडीचे दगड आहेत, म्हणजे कॅल्साइट नावाचा एक दगड आहेत आणि हे दगड ज्या दुसऱ्या आदिवासी जमातीला हवे असत त्यांच्याकडे ते नसल्यामुळे ही ज्यांच्याकडे मुबलक आहेत ती जमात हे दगड अंगावर वाहून नेऊन त्या जमातीला देत असत आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांना लागणाऱ्या वस्तू घेत असत. तर ती वाहून नेताना ते सोपं जावं म्हणून त्यांनी त्याचा चाकाचा आकार दिला, त्यात मध्ये ओंडका घालून किंवा ते व्यवस्थित गोलाकार फिरवून साधारण शेकडो मैलाचा प्रवास करून हे आदिवासी त्या दुसऱ्या जमातीकडे जात असत. त्यांना हे दगड देत असत आणि त्यांच्याकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तू घेत असत. या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतोय की तो साधारण 8 ते 10 फुटाचा सुद्धा अशी दगड होती आणि यात तुम्हाला दिसतंय की त्यात ओंडके कसे चाकासारखा कसा वापर केला असेल किंवा यात सुद्धा तुम्हाला वरच्या स्लाइड मध्ये दिसत की दगड आज त्या ठिकाणी एक ऐतिहासिक व्हॅल्यू असल्यामुळे ते व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. तर हे देखील एक दगडी चलन, प्राचीन दगडी चलन म्हणजे हेतुपुरस्पर चलन म्हणून ज्या गोष्टीचा वापर केला गेला अशातलं एक चलन म्हणून मान्यता प्राप्त आहे. तसंच निसर्गात सापडणाऱ्या कवड्या म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो की कवडीची किंमत नाही, कवडी मोल भावाने विकली. खरं तर कवड्या हे सुद्धा प्राथमिक चलन होतं. कवडी म्हणजे एक समुद्रात सापडणारी शंख सदृश गोगलगाईचं कवच असतं आणि तिचा देखील चलनात फार मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आणि अगदी 19व्या शतकापर्यंत देखील काही ठिकाणी त्याचा वापर होत होता. अत्यंत कमी मूल्य असणारे चलन म्हणून याची गणना होत असे. काही ठिकाणी ज्या कवड्या सापडल्या त्या कवड्यांच्या मध्ये शिसं भरलेलं देखील आढळतं. म्हणजे कदाचित शिसं भरल्यामुळे त्याचं वजन वाढवणे किंवा त्याला चलनाची मान्यता देण्यासाठी त्यात शिसं वितळून भरणे हा देखील काही प्रकार असू शकतो. या कवड्या करण्यासाठी सोयीच्या असाव्यात म्हणून त्याच्या माळा करायची एक परंपरा होती. अशी माहिती मिळते की या माळा सुरुवातीला चीनमध्ये तयार करायची परंपरा चालू झाली. या कवड्यांच्या माळा तयार करून त्या वापरण्यासाठी किंवा त्याचा इकडून तिकडे नेण्यासाठी सोयीस्कर जाव्यात म्हणून त्या माळा तयार केल्या गेल्या आणि हीच परंपरा प्राचीन नंतरच्या ज्या धातूच्या नाणी होती त्यात कायम राहिली. म्हणजे तुम्ही आज देखील चीनमधली नाणी आता पाहायचं झालं तर आपल्याला फेंगशुईच्या आज जी बाहेर जे येते त्यात ती नाणी वगैरे दिसतात, पण त्याला होल पाडलेलं असतं आणि ती दोऱ्याने एकामेकात गाठवलेली असतात. तर ती परंपरा, कवड्यांच्या माळांची परंपरा नाण्यातही कायम राहिली. आपल्याकडे ही कवड्यांच्या माळांची परंपरा ही कायम राहिली आजही. म्हणजे आज आपण आता त्याला एक धार्मिक महत्व आहे. तुळजापूर म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा त्या कवड्यांच्या माळा अंगावर वागवणं हे एक परंपरेचा भाग म्हणून झाला आहे. यात पुढची एक गमतीशीर गोष्ट अशी सांगावीशी वाटते, कदाचित या विषयावर आपल्याकडे फारसं संशोधन झालेलं नाही, की कवड्यांच्या सारख्या कृत्रिम कवड्या देखील काही ठिकाणी सापडल्या. ह्या दगडापासून किंवा हाडापासून किंवा शंखाच्या तुकड्यापासून या कवड्या तयार केल्या गेल्यात. या कवड्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी कवड्या तयार केल्या किंवा
कवड्याची लोकप्रियता एवढी होती की त्यांना त्यासारख्या कवड्या तयार कराव्याशा वाटल्या आणि चलन म्हणून वापरल्या किंवा आभूषण म्हणून वापरल्या हे सांगणं आजच्या घडीला तरी कठीण आहे. या स्लाइड मध्ये तुम्हाला काही कवड्या दिसत आहेत ज्या दगडापासून किंवा शंखापासून तयार केलेल्या कवड्या आहेत. यावरती पण काही कवड्या आहेत, हे ऍक्च्युली दगडाच्या कवड्या आहेत. अजून एक त्यात गोष्ट सांगायची अशी वाटते की जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थेनं माणमध्ये 2 वर्षापूर्वी काही साइट्स शोधून काढल्या ज्यामध्ये शंखाच्या बांगड्याचा एक फार मोठे कारखाना आढळून आलाय. डेक्कन कॉलेजच्या काही ज्येष्ठ लोकांबरोबर त्याबद्दल बोलणी चालू आहेत. तर त्या ठिकाणी आम्हाला ही एक कवडी सापडली. सुरुवातीला आम्हालाही फारसं त्याचं महत्व वाटलं नाही, परंतु ज्यावेळेला चलनाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला या कवडीचं महत्व जाणून आलं. तर ही कवडी नसून ही हाडापासून तयार केलेला कवडीसारखा एक भाग दिसतोय. त्याच्यावरती तुम्हाला स्लाइड मध्ये नीट जर बघितलं तर वरती त्याला क्रॅक गेलेले दिसतात, म्हणजे तो हाडापासून बनवलेली कवडी. जर कवडी उपलब्ध होती किंवा कवडी आपल्याकडे सहज उपलब्ध होणारी होती तर हे हाडाची कवडी कशासाठी तयार केली असेल हा एक संशोधनाचा भाग आहे. कदाचित कृत्रिम कवड्यांचं चलन तयार करायची परंपरा दुसऱ्यांच्या मार्फत किंवा तिथून येणाऱ्या चलनामध्ये आपल्याकडे आली असावी का काय, हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. यात तुम्ही नीट बघा की क्रॅक दिसत आहेत आणि कदाचित एखाद्या प्राण्याच्या हाडापासून ते तयार केलेली कवडी आहे. पुढच्या टप्प्यात म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीच्या पुढच्या टप्प्यात जसं नैसर्गात मिळणाऱ्या गोष्टीच्या आदलाबदलीतून चलनाची प्राथमिक तयारी झाली होती. म्हणजे चलन म्हणून काही वस्तू वापरायची मानसिक तयारी माणसाची झाली होती. त्या वस्तू एकमेकात ची देवाणघेवाण चालू होती. त्यात पुढच्या टप्प्यात साधारण धातूंचा शोध लागल्यानंतर म्हणजे ताम्रपाषाण युगात इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा धातू जरा थोडा जास्त मौल्यवान ठरला आणि या मौल्यवान किंवा दुर्मिळ धातूचं चलन म्हणून वापर होणं हे क्रमप्राप्त होतं. सिंधू सभ्यतेत सापडलेल्या अवशेषात काही धातूंचे तुकडे सापडले, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यांच्या विशिष्ट वजनावरून किंवा त्यांच्यातल्या एकसारख्या पणामुळे ती नाणी म्हणून असावी असा एक तर्क मांडला जातो. याच्या पुढचा तर्क मांडला जातो. याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे हे सुद्धा एक दागिन्याचाच प्रकार असावा किंवा दागिन्यांचाच चलन म्हणून वापर होत असावा किंवा चलनाचा दागिने म्हणून वापर होत असावा, अशा असंख्य तर्काला इथं वाव आहे. चलनांचा दागिन्यांचा चलन म्हणून वापर होणे किंवा चलनासाठी जो मौल्यवान धातू आहे त्याचा दागिने म्हणून वापर होणे, यासाठी पुढची स्लाइड खूप मनोरंजक आहे. हा इजिप्त मधली एका थडग्यावर एक भित्तिचित्र आहे. त्या भित्तिचित्रात त्यावेळेला इजिप्तमध्ये मार्केट कसं चालत होतं किंवा इजिप्तमध्ये व्यापार कसा चालत होता याचं सविस्तर वर्णन केलेलं दिसतंय. तुम्ही बघाल की इथं एक मासेवाला आहे आणि तो दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी देतोय आणि त्याच्या बदल्यात तो दुसरं काहीतरी देतोय, म्हणजे इथं वस्तू विनिमय दिसतो. तसंच दुसऱ्या स्लाइड मध्ये दिसतंय की तो कशाची तरी माळ करून देतोय किंवा त्याच्या दुसऱ्या एका स्लाइड्स मध्ये असं दिसतंय तुम्हाला इथं माळ दिसते, म्हणजे माळेच्या बदल्यात भांड देतोय किंवा त्याच्या मागचा जो आहे तो कशाच्या तरी अंगठ्यासारखा एक डबा आहे त्याच्या हातात, त्या अंगठ्या देतोय. या पुढच्या स्लाइड्स मध्ये पण तसंच दिसतंय की तो तेलाच्या बुदल्या विकणारा माणूस आहे, तो एकमेकांना या अलंकार किंवा इतर मौल्यवान वस्तूच्या बदल्यात काही त्याचा व्यापार चालू आहे हे स्पष्टपणे दिसते. चलन म्हणून काही प्रमाणात धातूचा वापर चालू झाला, याचा एक हा इजिप्त मधला बोलका पुरावा आहे. चलन म्हणून धातूचा जरी वापर सुरू झाला असला तरी तो लोकप्रिय किंवा विश्वासपात्र ठरण्यासाठी त्याचे प्रमाणीकरण गरजेचे होते. हे प्रमाणीकरण म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हॉलमार्क. हॉलमार्क आज गव्हर्नमेंटनं बहुतेक सर्व दागिन्यांवर सक्तीच केलंय, कारण त्यामुळे ग्राहकांची फसवणुकीवर आळा बसू शकेल. अशाच काही गरज ही त्या काळातल्या चलनाच्या बाबतीत झाली असेल काय?
आणि ह्यातूनच काही चलनावर ठसे उठवण्याचं कामास सुरुवात झाली असेल काय, अ, असा एक शक्यता निर्माण होती. त्याचं एक उदाहरण पुढे देतो. चलन म्हणून धातूचा वापर जेव्हा सुरुवात झाला त्यावेळेला देखील आजच्या हॉलमार्क दागिन्यांसारखीच अडचण आली असावी आणि त्यातूनच त्या धातूच्या तुकड्यांवर कुठल्या तरी जाणकाराकडून ठसा उमटून घेणे, यासाठी यातूनच पहिलं चलन निर्माण झालं असावं असा एक तर्क मांडला जातो. आणि या शक्यता देखील खूप जवळच्या वाटतात, कारण या तुम्हाला दिसेल की या नाण्यांवर 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे ठसे उमटवलेत. ते ठसे कशाचे होते, त्याचं कारण काय होतं हे आपण पुढच्या टप्प्यात पाहणारच आहोत. सुरुवातीचं हे ठसे उमटवायचं काम, म्हणजे हे नाणी पाडायचंच काम एखाद्या राजसत्ता किंवा जनपद चे जे अधिकारी होते त्यांच्याकडून अवलंबलं गेलं. या ठशांवरती जसं तुम्हाला त्या अंगठीमध्ये एक हॉलमार्कचा शिक्का दिसतोय, एक त्याच्या कॅरेटचा शिक्का दिसतोय, एक विशिष्ट सिम्बॉल दिसतोय, एक दुसरा आद्याक्षर दिसते. अशा पद्धतीची हे ठसे असावेत का काय, असा एक प्रवाद आहे. आणि यात शक्यताही तशाच आहेत की कारण हे तसंच असावं, कारण परिस्थिती जरी बदलली तरी लोकांचा जो वैयक्तिक देवाणघेवाणीचा एकमेकावरचा विश्वास असतो तो याच पद्धतीनं डेव्हलप होत गेलेला आहे. नाण्यांचा उगम कधी झाला आणि कसा झाला, याबद्दल थोडी माहिती घेऊया. भारतात इसवी सन पूर्व 600 म्हणजे साधारण आजपासून 2600 वर्षापूर्वी महाजनपदे म्हणून काही राज्य अस्तित्वात होती. धातूच्या प्रमाणीकरणाच्या गरजेतून नाण्याचा जन्माला झाला हे आपण पाहिलंच आहे. प्रमाणीकरण करून तयार झालेली भारतातली पहिली नाणी म्हणून जास्त मान्यता आहे ती नाणी आहेत तब्बल 2500 वर्षापूर्वीची. मगाशी सांगितलं तुम्हाला. भारतातील प्राचीन मौर्य राज्यसत्तेच्या आधी महाजनपदांची नाणी म्हणून या नाण्यांची ओळख आहे. ही महाजनपदांचा कालावधी अजून जरी निश्चित झाला नसला तरी सर्वसाधारण इसवी सन पूर्व 1000 ते 500च्या दरम्यान ही राज्ये किंवा ही 16 महाजनपदे अस्तित्वात होती, याबद्दल बऱ्याच जणांचं एकमत आहे. या जनपदांच्या नावांचा उल्लेख महाभारतात देखील येतो. या जनपदांनी आपली ओळख दाखवणारी नाणी काढली. आजपर्यंत सापडलेल्या नाण्यात बहुतांश नाणी ही चांदीची आणि तांब्याची आहेत. ह्या नाण्यांच्या बनवणीच्या तंत्रानुसार त्यांना आहत नाणी किंवा पंचमार्क कॉइन म्हणून ओळखलं जातं. हे पंचमार्क कॉइन किंवा पंचमार्क नाण्यांचं तंत्र काय हे आपण पुढे पाहणारच आहात. या नाण्याच्या आकारात जरी वेगवेगळी भिन्नता असली तरी त्याच्या वजनात बऱ्यापैकी एकसारखेपणा आहे. आता नाण्यांचा उगम आपण पाहिला, नाण्यांचा विकास कसा कसा आणि कोणत्या कोणत्या टप्प्यात होत गेला याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. यात सुरुवातीला 1 नंबरचं जे कॉइन दिसते त्याला आहत नाणं किंवा पंचमार्क कॉइन असं म्हणलं जातं. 2 नंबरचे ते कास्ट कॉइन किंवा ओतीव नाणं असं म्हणलं जातं. आणि 3 नंबरचे म्हणजे आपल्या शिवाजी छत्रपतींचा खून आहे हा दोन्ही कडच्या एकत्रित छापानुसार बनवलेला, म्हणजे ज्याला आम्ही सोनारी भाषेत आवटी म्हणतो, त्या खालच्या वरच्या आवटीत ठोकून ठसा उमटवलेला हा होन आहे. सुरुवातीला विनिमयाचं साधन म्हणून धातूच्या वापरास सुरुवात झाली आणि धातूच्या प्रमाणीकरणातून नाण्याचा उगम झाला हे आपण पाहिलं. भारतातील पहिली नाणी आहत नाणी म्हणजे एका विशिष्ट वजनाच्या तुकड्यांवरती 5-6 चिन्ह उमटवलेली नाणी होती. या चिन्हात टेकडी, प्राणी, सूर्य, पक्षी, जलचर, वृक्ष अशा काही चिन्हांचा समावेश होता. या चिन्हांचा अर्थ लावताना
या पुढच्या स्लाइड्स मध्ये ते तुम्हाला चिन्ह आणि चिन्हांचे वेगवेगळ्या संशोधकांनी लावलेले अर्थ तुम्हाला दिसत आहेत. यात तुम्हाला वरती 3 मानवी आकृती दिसत आहेत, त्याच्या खाली 3 मानवी आकृती आहेत, त्याच्या खाली हत्तीसारखा प्राणी, त्या हत्तीच्या खाली त्रिमेरू म्हणजे 3 डोंगरांची रास असलेले डोंगर आहे, त्याच्या खाली एका 5 डोंगरांच्या वरती मोर बसलेला दिसतोय, त्याच्यावरती एका डोंगरात एक झाड लावलेलं दिसतंय, त्याच्या खाली हरण आहे, हत्ती आहेत, अशी वेगवेगळ्या शिक्के ह्या नाण्यांवरती उमटवले गेले होते. याचा अर्थ लावताना वेगवेगळ्या जनपदात किंवा राजवंशाचे वर्गीकरण केलेलं आहे या चिन्हांवरून. खरं तर हा भाग खूप मोठा आहे, इथं विस्तृतपणे सांगता येणं शक्य नाही, मी साधारण तुम्हाला तोंड ओळख करून देतो याची. या पंचमार्क कॉईनचं निर्मिती तंत्र काय होतं याचा लिखित पुरावा अजूनपर्यंत मिळाला नाही, परंतु मके ढवळीकर सरांच्या पुस्तकात एक असा पुरावा सापडतोय की त्यांनी चाणक्याच्या अर्थशास्त्रातील कूटरूपकारक म्हणजे खोटी नाणी बनवण्याची पद्धती म्हणून जो भाग आलेला आहे त्यावरून त्यांनी घेतलेला आहे. त्या कूटरूपकारक पद्धतीत चाणक्याने खोटी नाणी कशी तयार केली जात असत याचं वर्णन केलंय. त्यावरून असं दिसून येतं की त्या नाण्याचा धातू मुशीत वितळवला जातो, त्यानंतर ऐरणीवर ठोकून ठोकून त्याचा पत्रा तयार केला जातो, त्याचे विशिष्ट वजनाचे तुकडे पाडले जातात आणि त्याच्यावर चिन्ह उमटवली जातात. या नाण्यांच्या दोन्ही बाजूला चिन्ह उमटवली जात असत. ही चिन्ह कशा स्वरूपाची असतील हे तुम्हाला पुढच्या चालू स्लाइड्स मध्ये दिसतच आहे. जनपदामध्ये आश्मक जनपदाबरोबर आमच्या साताऱ्याकडच्या भागात एक कुंतल जनपद म्हणून एक जनपदचा नंतर समावेश केला गेला. त्या कुंतल जनपदाचं हे कॉइन आहे. या वरती काय ठसा आहे किंवा त्याचा अर्थ काय असावा याबद्दल ही बरीच मतभिन्नता आहे, पण याला कप्पी किंवा पुली कॉइन असं म्हणतात. म्हणजे एक 3 वेगवेगळ्या चाकांची पुली आणि त्याला लावलेले बेल्ट अशा स्वरूपाचं एक कॉइन आहे. हे सुद्धा पंचमार्क कॉइन मध्येच गणना होती, पण फक्त हा एकाच शिक्क्यातून उमटवलेलं नाणं आहे, त्याच्या मागच्या साईडला काही दिसत नाही. पंचमार्क कॉइनचं मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की मुशीत वितळवणे, आयरणीवर ठोकणे, आज देखील जर या कॉइनचा तयार करायची झाली किंवा तयार करायची पद्धत कशी असावी असं जर एखाद्या कसबी सोनाराला विचारलं तर तो त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवल आणि ते कसं असावं यासाठी मी तुम्हाला थोडेसे फोटो इथं शेअर करतोय. तुम्हाला एक डाव्याच बाजूच्या एक आम्ही याला सोनारी भाषेत खेळा म्हणतो, हा खेळा असतो. पंचमार्क कॉइनचे खेळे सुद्धा अशा स्वरूपाचे असावेत आणि ते बहुतांश काचेचे असावेत, कारण लोखंडाचा ठशाचा वापर भारतात कितपत होत होता यात बरेच शंका घेण्यास वाव आहे. कारण जेवढे म्हणून प्राचीन ठसे सापडलेत आम्हाला किंवा जेवढे आमच्या सोनार व्यवसायात वापरात आहेत ते सर्व ठसे काचेचे आहेत. कासे धातू म्हणजे एक मिश्र धातू आहे पितळ्यासारखा आणि तो तसा लोखंडापेक्षाही खूप हार्ड असतो, पण त्याच्यावर ठसे बनवताना किंवा ठसे उत्कीर्ण करताना म्हणजे तो रिव्हर्स मध्ये ते ठसे उकरून काढावे लागतात. तो काढताना विशिष्ट प्रक्रिया जर त्याच्यावर केली तर तो धातू खूप सॉफ्ट होतो आणि त्यानंतर त्याच्यावर दुसरी एक वेगळी प्रक्रिया केली तर त्या धातूचं हार्डिंग वाढत जातं. त्यामुळे लोखंडापेक्षा हा धातू ठसे बनवण्यासाठी खूप सोयीस्कर होता. त्यामुळे बहुतांश वेळा भारतात तरी किमान किंवा आपल्या भागात तरी काशाचे डाईज असाव्यात असं एक माझं मत आहे. त्याला कारण असं की अगदी सहज म्हणून बघायचं जरी झालं तरी आमच्या घरातल्या जरी किंवा आमच्या व्यावसायिकांच्या जरी सर्वसाधारण 200-250 वर्ष जुन्या सुद्धा डाई काही जणांकडे आहेत, पण त्या सुद्धा काशाच्या आहेत. कुणाकडे लोखंडाची डाई सहसा बघायला मिळत नाही आणि जर ती असली तर ती अलीकडची असते. तसं जर म्हणायला गेलं तर काशाची डाई ही लवकर फुटते, त्यामुळे ती लवकर खराब होते. त्यामुळे लोखंडाची डाई जर पूर्वी काळी वापरत असतील तर त्या अजूनपर्यंत शिल्लक असायला हव्या होत्या, पण लोखंडाच्या डाई फारशा नाहीतच. ज्या काही डाई आहेत त्या काशाच्या आहेत, त्यामुळे पूर्वापार किमान आपल्याकडे तरी काशाच्या डाईच असाव्यात असं एक मत आहे. ह्यात तुम्हाला असं दिसेल की तो चांदीच्या एका तुकड्यावर तो ठोकल्यानंतर कसा उठला गेला आणि नंतर वेगवेगळ्या डाई उठवून त्याचा पंचमार्क कॉइन कसं तयार केलं गेलं असेल याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला इथं फोटोमध्ये दाखवतोय. पंचमार्क कॉइन नंतर
आपण सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये बघितलं होतं की हे 2 नंबरची कॉइन जी आहेत त्याला ओथिव कॉइन म्हणतात किंवा कास्ट कॉइन म्हणतात. ही कास्ट कॉइन ही एक पद्धत फार भारतात फार प्राचीन रूढ होती. पंचमार्क कॉइनच्या बरोबरीनंच याचा किंवा थोडा उशिरा याचा वापर भारतात झाला असावा. याच्या डाईज या म्हणजे ह्याचा पद्धतच अशी होती की त्याच्या डाई मातीत तयार करायच्या आणि त्यानंतर धातू वितळून त्यात ओतला जात असे. यात तुम्हाला दिसतंय की योधेय कॉइन आहे आणि योधेय कॉइनचा हा ठसा देखील आहे. त्या 2 साईडच्या मातीच्या ठशात तो धातू वितळून ओतला जात असे आणि त्यातून नाणी तयार होत असत. परंतु ह्या गोष्टीला अजून ठोस पुरावा मिळाला नाही. काही अभ्यासकांचं मत आहे की ज्यावेळेला डाईंचं किंवा नाण्यांचं डुप्लिकेशन चालू झालं त्यावेळेला कदाचित या डाई तयार केले गेले असतील. यातही मतभिन्नता आहे. वरती जे तुम्हाला कॉइन दाखवल्यात या सुद्धा अगदी प्रॉपर 2 नंबरचे कॉइन या सुद्धा अगदी प्रॉपर ओथिव कॉइनच आहेत. त्या कॉइन वरती सुद्धा तुम्हाला हत्ती दिसेल. इंद्रध्वज म्हणजे आपण गुढी जशी उभारतो तशा स्वरूपाचा एक ध्वज दिसतोय. त्याच्यावरती एक डोंगरासारखा भाग आहे, त्याच्यावरती स्वस्तिकचं चिन्ह आहे. दुसऱ्या बाजूला पिंपळाचं पान आणि ते विथ कंपाऊंड दिसते म्हणजे बोधिवृक्ष ज्याला म्हणतो आपण तशा स्वरूपाचं काहीतरी आहे. त्याच्या बाजूलाही त्रिमेरू आहे. अशा स्वरूपाच्या या डाईजवर ओतीव नाण्यांवर सुद्धा चिन्ह अंकित केली जात होती. मगाशी जसं आपण ओतीव नाण्यांचा जो भाग बघितला त्याच्या सुरुवातीच्या डाईज कशा असाव्यात याचा साधारण अंदाज यावा म्हणून या चायनामध्ये तयार झालेल्या काही डाईज किंवा त्यांच्याकडे या पुरातत्व विभागाकडे ज्या डाई आहेत या दगडावर कोरलेल्या डाई होत्या. म्हणजे दगडावर त्या नाण्यांच्या रिव्हर्समध्ये डाई कोरून त्यामध्ये ते नाणी ओतून काढत असत आणि त्यातून त्या डाईमधून तयार झालेलं नाणं दिसते. म्हणजे आता आपण जे फेंगशूच्या ज्या नवीन खेळण्यात म्हणा ज्या नाणी येतात ती अशा स्वरूपाचीच आपल्याला बघायला मिळतात. पण ती फार प्राचीन आहेत. त्यांच्याकडेही होल असलेल्या नाण्यांची परंपरा फार प्राचीन आहे. कास्ट कॉइनच्या डाई मगाशी तुम्हाला जे म्हणलं ते कास्ट कॉइनच्या एका वेळेला असंख्य नाणी ओतता यावीत यासाठी ही रचना केलेली आहे. एकावर एक अशा डाई ठेवून त्यामुळे एकाच वेळेला धातू ओतला जायची व्यवस्था केली जात असे. पुढच्या स्लाइड्स मध्ये ढवळीकर सरांच्या पुस्तकातीलच एक मी चित्र दाखवतोय. यात त्यांनी रचना स्पष्टपणे दाखवलेली की अशा स्वरूपाच्या त्या डाई असून एका बाजूने ओतून पन्हाळीतून त्यातून साधारण 10, 12, 15 कॉइन एका वेळेला ओतल्या जात असत. अशीच एक अजून एक पद्धत होती. त्यात एका वेळेला याही पेक्षा जास्त कॉइन ओतल्या जात असत. आता आपण नाणेच्या तंत्रातील पुढची पद्धत पाहणार आहोत जी आजपर्यंतही रूढ आहे. ती म्हणजे दोन्ही बाजूला ठशाच्या आधारे तयार केलेल्या कॉइन. यात एका परकीय वेबसाईट वरून घेतलेला फोटो आहे हा. यात तुम्हाला नाण्याचं तंत्र अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं असते की म्हणजे एक माणूस धातूचे तुकडे पट्टी जशी मगाशी म्हणलं तुम्हाला की पट्टी तयार करून त्याचे तुकडे कापले जातात. एक माणूस त्याचं वजन करतोय आणि वजनानुसार त्याचं वर्गीकरण केलं जाते. आणि पुढच्या स्लाइड मध्ये दिसतंय की हा दुसरा माणूस खाली आणि वरती मगाशी जसं म्हणलं मी तुम्हाला तसं डाईमध्ये ते चांदीचे किंवा जो काही धातू असेल त्याचे पत्रे ठेवून त्याचे नाणी तयार करतोय. आता ह्या कॉइनचं तंत्र थोडं अजून डीप मध्ये पाहूया. कॉइन तयार करायचं तंत्र साधारण असं होतं की खालची जे लाकडाचा भाग असतो त्यात एक रिव्हर्स मध्ये डाई असते. त्याच्या वरची जी हातात आहे ती वरची डाई आणि मधोमध धातूचा तुकडा ठेवला आणि वरून प्रेस करून ती नाणी पाडली जातात. आपल्याकडं अगदी शिवकाळापर्यंत किंवा अगदी पेशवाईपर्यंत ह्याच पद्धतीनं नाणी पाडली जात होती. बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला नाणी की त्यांचा सेंटर हललेला आहे किंवा काही अस्पष्ट उठलेली आहेत किंवा काहींचा आकार थोडा चित्रविचित्र झालेला आहे. या सगळ्याला कारण असं होतं की आपल्याकडे फारसं तंत्रज्ञान नाणी पाडण्याचं फारसं तंत्रज्ञानाकडे लक्ष दिलं नाही किंवा त्याची गरज वाटली नाही. त्यामुळे आपल्याकडची नाणी जी आहेत ती तेवढी सुस्पष्ट दिसली नाही. पण जसजसे परकीय लोक आपल्याकडे आले येताना त्यांची स्वतःची नाणी घेऊन आली तसतशी या तंत्रात थोडी सुधारणा झाली. पण परक्यांकडे या गोष्टीसाठी अगदी जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं होतं. आपल्याकडे ज्या गोष्टी आपण हँडमेड म्हणजे हाताने तयार करतो त्याच गोष्टीसाठी त्यांनी किती बारकाव्याने विचार केला आहे. म्हणजे ते नाणं निसटू नये किंवा त्या नाण्याचा सेंटर हलू नये किंवा त्या नाण्याच्या बाजूत आदली बदली होऊ नये यासाठी त्यांनी किती बारकाईनं विचार केलेला दिसतोय हे तुम्हाला पुढच्या साईडमध्ये दिसेल.
ही त्यांनी एक पक्कड बनवली आहे. या पक्कडच्या एका बाजूला एक ठसा आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा ठसा आहे. म्हणजे ह्या मध्ये जर का नाण्याची चकती ठेवली आणि जोरात प्रेस केलं तर काही झालं तर ते नाणं हालत नव्हतं किंवा त्या नाण्यावरचा आकार फारसा बदलत होत नव्हता. त्यामुळं बाहेरची जी आलेली परक्यांची नाणी आहेत जशी कुशाणांची, ग्रीकांची नाणी ती आपल्यापेक्षा थोडी उजवी दिसतात, कारण त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान त्यांनी फार चांगल्या रीतीनं डेव्हलप केलं होतं. ते तंत्रज्ञान त्यांचं एवढ्या पुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्यांच्या ज्या डाई होत्या म्हणजे अगदी सुरुवातीला नाण्यांवर चेहरा जो यायला लागला तो सुद्धा ग्रीकांनी आणला आणि त्यांचं बघून नंतर आपल्याकडच्या काही राज्यकर्त्यांनी चेहरा नाण्यांवर उठवायला सुरुवात केली. बऱ्याचशा गोष्टी आपण परक्यांकडून शिकलो. नाण्याच्या बाबतीत तर खूपशा गोष्टी किंवा खूपसं तंत्रज्ञान आपण परक्यांकडूनच घेतलं असं म्हणायला वाव आहे. अर्थात त्या काळात जाऊन आपण मागे जाऊन त्या गोष्टी काही प्रूव्ह करू शकत नाही किंवा पुन्हा बघू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या उपलब्ध असणाऱ्या पुराव्यानिशी तर आता आपल्याला असंच म्हणावं लागेल. नाणे तयार करणारा जो कारागिरी इथं दिसतोय त्याच्या खाली पण ती सांडशी दिसते, हाताने तयार करायचं. कदाचित ती खालची सांडशी ती दिसते ती नाण्याचा फक्त गोलाकार तयार करण्यासाठी वापरली असेल आणि नंतर पुन्हा तो स्वतंत्र 2 डायमध्ये ती नाणी तयार करतोय. आपल्याकडं नाण्यांमध्ये एक नाणी आभूषण म्हणून नाणी वापरायची खूप वेगळी परंपरा आहे. कदाचित जगभरातल्या संस्कृती ती थोड्याफार फरकाने असेलच, पण तरीही एक आपल्याकडे एक अलंकार म्हणला जातो, त्याला सवासणीचं लेणं म्हणलं जातं किंवा त्याला खूप मोठं मान आहे असं लेणं म्हणलं तर पुतळ्यांची माळ म्हणून म्हणलं जातं. ते पुतळ्यांची माळ म्हणजे खरं तर ही एक व्हेनिश नाण्यांची माळ असायची पूर्वी. म्हणजे ओरिजिनल जर त्याची नाणी पाहिली तर ती अशी तुम्हाला दिसतील. व्हेनिसच्या एका व्यापारी संघानं ही नाणी पाडलेली होती. त्याच्यावर एका बाजूला येशू ख्रिस्त सारखा दिसतोय, दुसऱ्या बाजूला एक त्यांचा एक संत आहे, त्याची प्रतिमा त्या नाण्यांवर दिसती. ह्या नाण्यांची किंवा या नाण्यांच्या माळेची लोकप्रियता एवढी होती की ती नाणी नंतर मिळायची बंद झाल्यानंतर काय करावं असा त्यावेळच्या सुवर्णकारांना प्रश्न पडला असावा व त्यांनी त्याची डुप्लिकेशन केली त्या नाण्यांची आणि त्यापासून त्याच्या तशा डुप्लिकेट डाय बनवल्या आणि त्या डायमधून तशा स्वरूपाची नाणी पाडली गेली. म्हणजे तुम्हाला ह्यात जर दिसतील तर ही व्हेनिश नाणी नाही आहेत, तर ही जी नाणी आहेत ती डुप्लिकेट व्हेनिश नाणी आहेत, पण त्याचा हुबेहूब तशा स्वरूपाच्याच नाणी असावीत यासाठी प्रयत्न केला गेला होता. त्याचबरोबर काही अरेबिक लिपीमधली सुद्धा नाणी वापरली गेली आहेत. ही सुद्धा कदाचित या मुस्लिम धर्मीय लोकांच्यासाठी या पुतळ्या असाव्यात. त्यामुळे ह्या नाण्यांचा वापर सुद्धा, सोन्याच्या नाण्यांचा वापर सुद्धा बऱ्याच वेळा ह्या सुद्धा डुप्लिकेट डायज मधून तयार केली जात असतात. आता हे एक नाणं तुम्हाला दिसते, खूप ठिकाणी आपल्याला उल्लेख असा दिसतो की भारताला सोने की चिडिया असं म्हणलं जातं. खूप शोध घेऊन सुद्धा भारत सोने की चिडिया म्हणजे ह्या सोने की चिडियाचा आणि भारताचा काय संबंध आहे याचा उलगडा होत नाही. पण अकबर काळात एक नाणं पाडलं गेलं होतं, त्यात ही सोने की चिडी दिसते, ह्याला चिडीच म्हणलं जातं उत्तरेकडे, त्याचं एक नाणं होतं. कदाचित ह्याच नाण्यावरून भारताला सोने की चिडिया किंवा सोने की चिडी म्हणत असावी काय असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी एक इथं नाणं दिलंय. ही नाणी सुद्धा फार दुर्मिळ आहेत आणि त्या नाण्यांचं सुद्धा वरती तुम्हाला हुक लावलेलं दिसतंय, म्हणजे गळ्यात अलंकार म्हणून वापर केला जात होता. तशीच चांदीची नाणी, म्हणजे एका बाजूला तुम्हाला ब्रिटिश इंडियाची नाणी दिसतात, त्या